खासदार होतो तेव्हा अर्थमंत्री सन्माननीय स्वर्गीय प्रणबजी मुखर्जी होते, ते नेहमी एक वाक्य बोलायचे, बजेट डिपेंड्स ऑन 3 थिंग्स, इकॉनॉमिक रिफॉर्म्स, सोशल रिफॉर्म्स अँड टॅक्सेशन. टॅक्सेशन मधला आपला सगळा पैसा जातो केंद्र सरकाराकडे. सोशल रिफॉर्म्स म्हणजे आपली लाडकी बहीण योजना झाली, शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली, हे सगळे सोशल रिफॉर्म्स मध्ये आपण मोजतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये इकॉनॉमिक रिफॉर्म्सवर कधी लक्ष देणार आहोत आपण? काय आपल्या महाराष्ट्राची इकॉनॉमिक रिफॉर्म पॉलिसी? कोणतरी तिकडे 15 वित्त आयोग 16 वित्त आयोगाचे अधिकारी बसणार आणि आपला बजेट ठरवणार? हा 51 लाख कोटीचा जीएसटीचा फिगर, सॉरी जीएसटी नाही, जीडीपीचा फिगर, जीएसडीपीचा फिगर आला कुठून अध्यक्ष महोदय? तुम्ही माहिती काढा. ह्याच आर्थिक अहवालामध्ये आहे 25-26च्या. काय लिहिलंय त्या आर्थिक अहवालामध्ये अध्यक्ष महोदय? 2019-20 पासून ते आतापर्यंत 26-27 पर्यंत दरवर्षी जीडीपी हा 5 लाख कोटींनी वाढला. कसा वाढला? अच्छा, एक पॅटर्न कशी आली? दरवर्षी 5 लाखांनीच कसा वाढला? साहेब, आम्ही जेव्हा त्याचा अभ्यास करतो की कुठलाही हिशोब आपण घेतो, आपण कुठलाही व्यवसाय करतो, दरवर्षी एकच आपल्याला एस्कलेशन मिळू शकतं का? एकच फिगर एस्कलेशनचा येऊ शकतो का? तर जेव्हा 2019-20 पासून ते आतापर्यंत आपण एस्कलेटेड फिगर बघितली जीडीपीची, ती 5 लाख कोटींनी सरसकट दरवर्षी, पिन ड्रॉप सायलेन्स, कोणाला माहित नाही, तशीच वाढलेली आहे. ह्याच्यावर कधीतरी आपण लक्ष द्यायला पाहिजे साहेब.